नमस्कार, कसे आहात? तर तुम्हाला कळालंच असणार की आज कशा व्लॉग आहे. तर म्हटलं आपण सुरुवात एंट्रन्सपासून करावा की एंट्रन्स कसा आहे, सेफ्टी डोअर, परत मेन डोअर, तर मी काय डेकोरेशन केलं आहे बाहेर, तर ते सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्या आधी मी म्हटलं या वॉलवरती मी दिवा लावते आणि तो दिवा मी आता स्वच्छ घासून घेते. तर महिन्यातून एकदा मी जे काही माझे घरातली पितळेच्या वस्तू आहेत शोपीस म्हणून मी लावल्यात, त्या सगळ्या मी 1 महिन्यातून घासून घेते. तर हा मी गणेश चतुर्थीला साफ केलेला आणि हा जो दिवा आहे तो मी नेहमी साफ करतच असते. तर म्हटलं हा दिवा मी स्वच्छ करून घेते. परत थोडीफार रांगोळी काढायची आहे, ती रांगोळी काढते आणि नंतर मग मी तुम्हाला एंट्रन्स दाखवते, कसं तुम्हालाही छान दिसावं यासाठी मी छोटीशी रांगोळीसुद्धा काढणार आहे. भैया पावडरने खूप चांगलं पितळेच्या वस्तू निघतात. मी आधी पितांबरी यूज करायची, नंतर मला कमेंट्स आल्या होत्या भैया पावडर वापरून बघ. तर तेव्हापासून ही किंवा ॲक्लिन पावडर, दोन्ही पावडरपैकी एक पावडर मी वापरते आणि दोन्ही पावडर खूप चांगल्या आहेत. आणि हे बघा, दिव्यावरचं सगळं काळं निघून जातं. पण असे जे दिवे असतात किंवा अँटिक ज्या वस्तू असतात त्यावर थोडे असे काळे डाग असतातच. ते लगेच निघत नाही किंवा नेहमी जरी घासत राहिलो तरी निघत नाही, ते ते तसेच राहतात. तर हे बघा, आता मी सगळं स्वच्छ घासून घेते आणि नंतर मग तुम्हाला आणि हे बघा किती स्वच्छ निघाला आहे. मला तांबे पितळेच्या वस्तू खूप आवडतात. अँटिक वस्तू जास्त मला आवडतात. असा सेम दिवा आहे माझ्याकडे, तो मी घरात लावला आहे. डिझाईन थोडी वेगळी आहे पण सेमच आहे आणि हा मी बाहेर एंट्रन्समध्ये लावते. तर ह्याच्यावर अशी कमळाची डिझाईन आहे, त्यामुळे खूप छान दिसतं आणि खाली अशा हँगिंगवाल्या बेल आहेत, त्यामुळे अजून सुंदर दिसतं. तर बाहेर मला एक दिवा लावायचाच असतो, तर खाली ठेवण्यापेक्षा मग मी असा वरती वॉलला अडकवून ठेवते. आता मी उंबरठ्यावर छोटीशी रांगोळी काढते. तर उंबरठा मी स्वच्छ पुसून घेतला आहे. तर त्याच्यावरती मी चांदीचे पावलं लावले होते आणि गणेश चतुर्थीला जेव्हा पिऊ आली होती तेव्हा तिने एका साईडचे चांदीचे पावलं काढून टाकले आणि तिने कुठे टाकले की खेळण्यामध्ये, ते भेटतच नाही आहे. आणि मला असं वाटतं कदाचित बाहेरच तिने टाकलं आहे आणि झाडू मारताना सफाईवाला येतो तर ते भाऊ घेऊन गेले असतील कदाचित. म्हणजे असं चांदीचं आहे म्हणून नाही, कचरा आहे म्हणून ते घेऊन गेले असतील कचऱ्यामध्ये. तर असंच वाटतं आहे मला, कारण मी घरात बघितलं कुठेच नाही आहे. त्यासाठी सध्या मग एका साईडला आहेत, तर मी रांगोळीचेच पावलं काढते उंबरठ्यावरती. रोज मी उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं काढते आणि एक छोटंसं फूल किंवा स्वस्तिक काढते, हळदी कुंकू लावते आणि रोज मी अशी बॉर्डर आहे ती काढत नाही रांगोळी. कधीतरी सण वगैरे असेल, चतुर्थी असेल तेव्हाच काढते मी. पण म्हटलं आज तुम्हाला मी एंट्रन्स दाखवते, तर म्हटलं छोटीशी रांगोळी काढावी. त्यासाठी मी इथे बॉर्डर काढून घेते आणि इथे असे छापून लक्ष्मीची पावलं काढून घेते. तर ही पावलं खूप आवडतात मला, डिझाईन खूप सुंदर दिसतात ही. आणि एक छोटंसं असं फूलसुद्धा इथे मी काढते. हा उंबरठा मी लाकडाचा बनवून घेतला आहे, सागवानचा. आणि जेव्हा मी बनवून घेतला होता तेव्हा त्याच्यात नवरत्न असतात ते टाकलं होतं, परत तार असते, पंचधातू, हे मी उंबरठ्याच्या मध्ये टाकलं होतं आणि असा मी सागवानचा बनवून घेतला. आणि आधी जो होता, जो बिल्डरने दिलेला,
तो दगडाचा होता आणि दगडाचा उंबरठा नसावा असं म्हणतात. त्यासाठी मग मी हा लाकडाचा बनवून घेतला होता आणि त्याला असं वरतून पॉलिश केलं आहे, जेणेकरून फर्निचरला मॅच होईल जो मेन डोर आहे त्याला. इथे मी दिवा लावून घेते आणि सुरुवात मी घराच्या नावापासून करते. तर जेव्हा पण घर घेईल तेव्हा मी घराला नाव ठेवेल आणि खरं तर फ्लॅटला नावं ठेवत नाही, बंगला असेल वगैरे तरच नावं ठेवतात. पण माझी इच्छा होती की जेव्हा पण घर घेऊ आपण तर घराला छान नाव द्यायचं. तर घराचं काय नाव ठेवायचं हे मी खूप आधी ठरवलं होतं. जेव्हा आम्ही घर घेतलं पण नव्हतं तेव्हाच मी ठरवलेलं की आपण घराला काय नाव द्यायचं आहे. तर तुम्हाला दिसलंच असणार, तर घराचं नाव आहे अंगण. घर घेतलं नव्हतं तेव्हाच मी ठरवलेलं की जेव्हा पण आपण घर घेऊ तेव्हा अंगण नाव ठेवायचं. तर का ते मी तुम्हाला कधी पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेल. खरं तर बंगला वगैरे असेल तरच नावं ठेवतात बंगल्याला, पण असं फ्लॅटला नावं ठेवत नाही. पण हा आमचा बंगलाच आहे. जेव्हा आम्ही गृहप्रवेशची पूजा केली होती तेव्हासुद्धा आम्ही रिबिन कटिंग केलेली, नेम सेरेमनी, केक. तेव्हा फक्त एवढंच की मी व्लॉग करत नव्हती, त्यामुळे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर नाही केल्या. तर कसं वाटलं तुम्हाला घराचं नाव? मिररमध्ये ही डिझाईन आहे आणि मराठीत असं नाव लिहिलं आहे आणि लायटिंग आहे, त्यामुळे खूप छान दिसतं आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन आहे. ही नेमप्लेट मी बनवूनच घेतली होती, पिंट्रेस्टवर बघितली होती मी डिझाईन, तसंच मी बनवून घेतलं आहे. इथे वरती एक अशी लाईट लावली आहे आणि जो मेन डोर आहे त्याच्यावरती एक इविलाय लावला आहे. मला कोणत्याही देवाचा फोटो किंवा मूर्ती वगैरे ठेवायची नव्हती त्यासाठी. आणि या साईडला आहे बेल आणि एका साईडला मी अगरबत्तीचं ते चिटकवलं आहे. सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावावी लागते त्यासाठी. आणि इथे एक मी नेहमी प्लांट ठेवते, कोणतंही प्लांट ठेवते, मी चेंज करत राहते. आणि तोरणसुद्धा लावलं आहे मी, जे गणेश चतुर्थीला लावलं आहे ते मला काढायचं आहे. आणि खाली एक असंच एक इविलाय होतं माझ्याकडे पडलेलं घरात, तर ते मी असं इथे दरवाजाला बांधलं आहे. तर ही जी ग्रिल आहे ती मी अशी आर्चमध्ये बनवून घेतली आहे, जेणेकरून दिसायलासुद्धा चांगलं दिसतं. मला ती जाळी नव्हती पाहिजे, मला एक असा मोठा आर्च हवा होता. याने दरवाजा अजून सुंदर दिसतो. आणि हे जे ग्रिल आहे ना हे गोल्डनमध्ये आहे, सनमाइकाला कलर कॉम्बिनेशन बघूनच ते मी घेतलं होतं. आणि ही एक दरवाजाच्या मागची वॉल आहे, जिथे एवढा मोठा स्पेस आहे पण तिथे मी काहीच लावलं नाही, कारण दरवाजा जर उघडला ना तर तो दिव्याला लागतो. त्यासाठी मग मी दरवाजाचा गॅप बघूनच तो दिवा मी तिथे लावला आहे. सगळ्या घरातलं जे लॅमिनेशन आहे ते मी वुडनमध्ये चॉईस केलं आहे. मला जास्त कलर्स नको हवे होते, मला ट्रेडिशनल घर दिसायला पाहिजे असं वाटतं. त्यासाठी मी जास्तीत जास्त वूड लॅमिनेट आणि पितळेच्या वस्तू, परत अँटिक वस्तू मी नेहमी बघत राहते वेगळं काय भेटतं का. तर हा जो आर्च बनवला आहे त्याला जे ग्रिल आहेत सेम कॉम्बिनेशनमध्येच लॉक आहे त्याला आणि मॅट कलरमध्ये आहे. आणि जो मेन डोर आहे तो एकदम सिंपल ठेवला आहे आम्ही, जो बिल्डरने दिला होता तोच आहे.
आणि हा एक दरवाजा आहे, ह्याच्यामध्ये वायरी वगैरे आहे बरंच काही. तर तिथे मी माझं खत वगैरे असेल झाडांचं तर ते ठेवते मी. परत काही कुंड्या आहेत रिकाम्या त्या ठेवल्या आहेत मी, आणि तिथेच मी एक छोटीशी रांगोळीसुद्धा काढते. आणि मी नेहमी इथे प्लांट्स हँग करून ठेवते. मी बाहेर प्लांट ठेवते ते मी 10-12 दिवसातून घरामध्ये ठेवते गॅलरीमध्ये, त्यांना छान ऊन लागावं यासाठी. तर असा दिसतो हा आपला मेन एंट्रन्स. तर ही जी वॉल आहे ना या साईडची तुम्हाला दिसत असेल जिथे मी दिवा लावला आहे, तर त्या वॉलवरती मी प्लायवूड आणि सनमायका वगैरे काही लावून घेतलं नाही आहे. याला काय म्हणतात मला आता आठवत नाही आहे, 2 वर्ष झाले मी सुद्धा विसरली त्याला. तर ते तसे मी करून घेतले आहेत. आणि आमच्या जे समोर राहतात त्यांनीसुद्धा सेम केलं आहे. तर पूर्ण फ्लोअरवरती तीच डिझाईन आहे. आणि आमच्या जे समोर राहतात ते इथे नसतात, ते अमेरिकेला असतात. ते एखाद्या वर्षातून 1.5 वर्षातून येतात आणि एखादा महिनाच राहतात, जास्त दिवस राहत नाही ते. त्यामुळे हा पूर्ण पॅसेज मला वापरायला मिळतो. आणि इथेच मी एक मोठी अशी रांगोळी काढते दसऱ्याला, दिवाळीला. तर भरपूर मला जागा आहे रांगोळीला. जेव्हा आम्ही घर घेत होतो तेव्हासुद्धा माझं असं होतं की रांगोळी काढायला मला जागा हवी आहे. तर हे असं दिसतं आपलं एंट्रन्स. आणि ही जी वॉल आहे ना जिथे मी दिवा लावला आहे, तर ही पूर्ण प्लेन वॉल आहे. तिथे मी जास्त काही डेकोरेट केलं नाही आहे. आणि हा भरपूर मोठा पॅसेज आहे. जरी तुम्हाला कॅमेऱ्यात छोटा दिसत असेल तरी भरपूर आहे. आणि स्पेससुद्धा आहे. मी समोरचं तुम्हाला घर दाखवलं नाही, पण भरपूर जागा आहे, मला ती भेटते वापरायला. आणि आता मी तुम्हाला घरातून दाखवते. तर हा उंबरठा आतल्या साईडला आहे आणि सेफ्टी डोअर आहे ती बाहेर आहे. तर ही बघा ग्रिल किती सुंदर दिसते. आता आम्हाला 2 वर्ष झालेत राहून, तर मला तेवढं आठवत नाही आहे कोणतं मटेरियल वगैरे यूज केलं आहे ते. तर चला मग कसा वाटला आपला मेन डोअर किंवा एंट्रन्स, आणि घराचं नाव कसं वाटलं हेही मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.